नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण महावितरणच्या भरतीसाठी दरवर्षी जे IBPS ने विचारले जाणारे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तसेच हे प्रश्न इतर इलेक्ट्रिशियनचे जे भरती अगोदर झालेली आहे त्यांच्यामध्ये सुद्धा विचारले गेले आहे आणि नंतर जे परीक्षा होऊ शकतात त्यांच्यामध्ये सुद्धा विचारले जाऊ शकतात। तर अशाच महत्त्वाच्या प्रश्नांसाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहिला प्रश्न आहे, इलेक्ट्रॉनचा चार्ज हा काय असतो? तर इलेक्ट्रॉनचा चार्ज हा नेहमी काय असतो? निगेटिव्ह असतो। त्याचा ऑप्शन आहे बी, नकारात्मक। तर दुसरा प्रश्न आहे, प्रोटॉनसह अणूच्या केंद्रकात म्हणजेच न्यूक्लियसमध्ये कोणता कण आढळतो? तर प्रोटॉनच्या न्यूक्लियसमध्ये नेहमी हा न्यूट्रॉन आढळत असतो। त्याचप्रमाणे चार्जचे SI एकक काय आहे? तर चार्जचे SI एकक हे कुलॉम आहे। म्हणजेच प्रश्न क्रमांक 3चं उत्तर आहे कुलॉम, ऑप्शन नंबर ए। त्याचप्रमाणे प्रश्न क्रमांक 4, इलेक्ट्रॉनचा शोध हा कोणी लावला? तर इलेक्ट्रॉनचा शोध हा J.J. थॉम्सन यांनी लावला, म्हणजे ऑप्शन क्रमांक ए। त्याचप्रमाणे प्रश्न क्रमांक 5, इलेक्ट्रॉनचा चार्ज किती असतो? तर इलेक्ट्रॉनचा चार्ज हा 1.602 × 10⁻⁻19 सेंटीग्रेड, म्हणजे ऑप्शन क्रमांक ए हा असतो। त्याचप्रमाणे पुढचा प्रश्न बघूया, दोन विद्युत चार्जेसमधील आकर्षण किंवा विकर्षण शक्ती कोणत्या नियमाने स्पष्ट केली जाते? तर त्याचं उत्तर आहे कुलॉम लॉ, ऑप्शन क्रमांक बी। त्याचप्रमाणे 7वा प्रश्न, विद्युत विभवांतराचे म्हणजेच त्याचा PD पोटेन्शियल डिफरन्स चे SI एकक कोणते आहे? तर त्याचे SI एकक आहे व्होल्ट, म्हणजेच ऑप्शन क्रमांक सी, व्होल्ट। त्याचप्रमाणे विद्युत परिपथात बॅटरीचे मुख्य कार्य काय असते? तर बॅटरीचे मुख्य कार्य असते विद्युत प्रवाह निर्माण करणे, म्हणजेच प्रोड्यूस इलेक्ट्रिक करंट। त्याचप्रमाणे 9वा प्रश्न आहे, विद्युत प्रवाहासाठी जबाबदार कोणता उप अणुकण आहे, म्हणजेच सब ॲटॉमिक पार्टिकल आहे? तर त्याचा सब ॲटॉमिक पार्टिकल हा इलेक्ट्रॉन हा आहे। त्याचप्रमाणे प्रश्न क्रमांक 10, प्रोटॉनचा चार्ज हा काय असतो? तर प्रोटॉनचा चार्ज हा नेहमी पॉझिटिव्ह म्हणजेच सकारात्मक असतो। तर त्याचा ऑप्शन क्रमांक ए हा बरोबर आहे। त्याचप्रमाणे 11वा प्रश्न, विद्युत प्रवाहाचे SI एकक कोणते आहे? तर विद्युत प्रवाहाचे SI एकक सर्वांनाच माहीत आहे की ते ऑप्शन क्रमांक सीच, म्हणजेच ॲम्पियर हे आहे। त्याचप्रमाणे प्रश्न क्रमांक 12, ओहमचा नियम कोणत्या प्रमाणात विद्युत प्रवाह, विभवांतर आणि प्रतिकार यांच्यातील संबंध दर्शवतो? तर त्याचं उत्तर आहे V = IR, म्हणजेच ऑप्शन क्रमांक ए। पुढचा प्रश्न, धातूंमध्ये विद्युत प्रवाह कोणाच्या प्रवाहामुळे वाहतो? तर धातूंमध्ये विद्युत प्रवाह हा इलेक्ट्रॉनमुळे वाहतो। तर ऑप्शन नंबर सी हे त्याचं करेक्ट ऑप्शन आहे। त्याचप्रमाणे विद्युत ऊर्जेचे SI एकक कोणते आहे? तर विद्युत ऊर्जेचे SI एकक हे जूल हे असते। तर त्याचं ऑप्शन क्रमांक ए हे बरोबर आहे। त्याचप्रमाणे प्रश्न क्रमांक 15, विद्युत शक्ती म्हणजेच इलेक्ट्रिक पॉवर कशा गुणाकाराने मिळते? तर विद्युत शक्ती, इलेक्ट्रिक पॉवर हे विद्युत प्रवाह आणि विभवांतर याच्यामुळे मिळतं। तर ऑप्शन क्रमांक बी हे करेक्ट आन्सर आहे। त्याचप्रमाणे 16वा प्रश्न,
कंडक्टरमध्ये प्रतिकार वाढल्यास विद्युत प्रवाहावर काय परिणाम होतो? तर कंडक्टरमध्ये प्रतिकार वाढल्यास प्रवाह हा वाढतो, कमी होतो किंवा तसाच राहतो किंवा प्रवाह अनंत होतो. त्यामधून बरोबर उत्तर जे आहे ते प्रवाह हा कमी होतो, म्हणजेच ऑप्शन क्रमांक बी. त्याचप्रमाणे 17वा प्रश्न, विद्युत चुंबकीय प्रेरण म्हणजेच इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन कोणी शोधले? तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन कोणी शोधले? फॅराडे. ऑप्शन क्रमांक बी. त्याचप्रमाणे 18वा प्रश्न, धातूचा प्रतिकार कोणत्या घटकांवर अवलंबून असतो? तर धातूचा प्रतिकार हा तापमान, लांबी आणि क्षेत्रफळ, धातूचा प्रकार किंवा वरील सर्व. तर याचं जे उत्तर आहे ते वरील सर्व हे आहे. तो तापमान, लांबी आणि क्षेत्रफळ, धातूचा प्रकार या सर्व घटकांवर अवलंबून असतो. तर प्रश्न क्रमांक 19, DC आणि AC प्रवाहामधील मुख्य फरक कोणता आहे? तर DC आणि AC प्रवाहामधील DC प्रवाह हा एकसंध असतो आणि AC प्रवाह हा बदलता असतो. त्याचं उत्तर ऑप्शन ए हे आहे. जे खाली जे 3 आहे ते चुकीचे आहेत. तर प्रश्न क्रमांक 20, 1 किलोवॅट तास म्हणजेच kWh म्हणजे किती ऊर्जा होते? तर 1 किलोवॅट हवर हे ऊर्जा म्हणजे 3.6 × 10⁶ जूल, म्हणजेच ऑप्शन क्रमांक सी इतकी ऊर्जा हे असते. तर आपण दररोज ह्याचप्रमाणे असेच महत्त्वाचे MCQ या चॅनलवरती घेणार आहोत. तरी हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.